नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। पाठीमागच्या लेक्चरला आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेविषयी माहिती बघत होतो। याच्यामध्ये आपल्या ज्या महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, त्या प्राकृतिक रचनेचे पडणारे प्रमुख 3 विभाग, पहिला जो विभाग आहे कोकण किनारपट्टी, दुसरा पश्चिम घाट आणि तिसरा महाराष्ट्र पठार, या 3 घटकांची आपण थोडक्यात ओळख करून घेतली। त्याचबरोबर आपण कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाट हे जे 2 प्राकृतिक विभाग आहेत, त्या प्राकृतिक विभागांची आपण सविस्तरपणे माहिती बघितलेली आहे। त्याचे व्हिडिओ खाली व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। आजच्या लेक्चरला आपल्या महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा तिसरा महत्त्वाचा आणि शेवटचा विभाग जो आहे महाराष्ट्र पठार, या महाराष्ट्र पठार या घटकाविषयी माहिती बघायची आहे। या महाराष्ट्र पठारावरती येणाऱ्या विविध डोंगररांगा, विविध नद्यांची खोरी, त्याचबरोबर विविध डोंगररांगांच्या आजूबाजूला असणारे पठार कशाप्रकारे निर्माण झालेले आहेत, या सर्व घटकांची माहिती आपल्याला या ठिकाणी या लेक्चरला बघायची आहे। आता जर आपण बघितलं तर महाराष्ट्र पठार जे आहे, या महाराष्ट्र पठाराच्या निर्मितीची पार्श्वभूमी किंवा पूर्वीचं जर आपण त्याच्या निर्मितीपूर्वी असणारे ज्या घटक जे आहे त्या घटकांचा विचार करायला गेलो तर जे अल्फ्रेड वेगनर भूगर्भशास्त्रज्ञ होते, हवामान तज्ज्ञ होते, यांनी जो भूखंड वहनाचा सिद्धांत मांडला, या भूखंड वहनाच्या सिद्धांतामध्ये जी गोंडवनाची भूमी होती, गोंडवनाची भूमी म्हणजे आपल्याकडे पूर्वीचा असणारा हिमालयाच्या जागी असणारा तेथीस समुद्र, या तेथीस समुद्राच्या दक्षिणेकडचा भाग गोंडवना, या गोंडवनाची भूमी म्हणजे आपली महाराष्ट्राची भूमी किंवा दख्खनचं पठार ओळखलं जातं। म्हणून ही जी गोंडवनाची भूमी आहे ती गोंडवनाची भूमी अति प्राचीन समजली जाते आणि या प्राचीन भूमीचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र पठाराला ओळखतो। भारतातील प्राकृतिक विभागांच्या पैकी एक असणारा द्वीपकल्पीय पठार ज्या आहे त्या पठाराचाच एक भाग म्हणजे दख्खनचं पठार किंवा त्याचा एक उपविभाग म्हणजे महाराष्ट्र पठार। आता आपण जे भारताची प्राकृतिक रचना बघतो, या भारताच्या प्राकृतिक रचनेचे प्रमुख 5 विभाग, एक त्याचाही व्हिडिओ आपण बघितलेला आहे, त्याची लिंक ते त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते व्हिडिओ बघू शकता। या ठिकाणी जर आपण त्याचे प्राकृतिक विभाग बघितले तर हिमालय आहे, त्यानंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे, पठार आहे, वाळवंटी प्रदेश आहे आणि कोकण किनारपट्टीचा भाग आणि भारतीय बेटे आहेत किंवा बेटे आहेत आपल्या भारताच्या हद्दीत, समुद्राच्या हद्दीत येणारी। आता हे जर सर्व भाग बघितले तर हे सर्व भाग आपल्या महाराष्ट्र देशाच्या प्राकृतिक रचनेचे आहेत आणि या देशाच्या प्राकृतिक रचनेतील सर्व भागांच्या पैकी द्वीपकल्पीय पठार हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि याच पठाराचा एक उपविभाग म्हणजे दख्खनचं पठार किंवा त्याला महाराष्ट्र पठार म्हणून ओळखलं जातं। म्हणजे आपण जे प्राकृतिक रचना आता महाराष्ट्राची बघतोय तो दख्खनच्या पठाराचा एक उपविभाग असलेला पाहायला मिळतो। महाराष्ट्र पठार जे आहे त्या महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राच्या एकूण म्हणजे 100% भूमी आपण महाराष्ट्राची ग्राह्य धरली तर या 100% भूमीपैकी जवळपास 90% भूभागावरती या महाराष्ट्र पठाराचा विस्तार असलेला आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे पश्चिम घाटापासून ते पश्चिमेकडे असणारा पूर्ण या आजूबाजूच्या राज्यांच्यापर्यंत असणारा पूर्ण जो भाग आहे तो एकट्या महाराष्ट्र पठाराचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो। म्हणून जवळपास 90% भूभाग जो आहे तो महाराष्ट्र पठाराचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आता या महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशा प्रकारे झाली बघा। या ठिकाणी महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून 70 दशलक्ष वर्षापूर्वी झालेली आहे। यालाच आपण भ्रंशमूलक उद्रेक असं म्हणतो। लाव्हा रसाचे संचयन हे 29 वेळा उद्रेक होऊन या ठिकाणी या पठाराची निर्मिती झाली। हा लाव्हा बेसिक प्रकारच्या लाव्हामध्ये मोडतो। म्हणून आपल्या महाराष्ट्र पठारावरती जर तुम्ही सर्व ठिकाणी बघितलं तर सर्व ठिकाणी ही सर्वात जास्त आपल्याला काळी मृदा किंवा त्याला आपण रेगूर मृदा असं म्हणतो, ती रेगूर मृदा या ठिकाणी सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते। कारण त्या रेगूर मृदेमध्ये असणारा बेसिक प्रकारचा लाव्हा, त्या बेसॉल्ट खडक आणि बेसॉल्ट खडकापासून निर्माण होणारी काळी मृदा हे सर्व घटक त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत। म्हणून महाराष्ट्र पठारावरती असणारी जी बेसिक प्रकारचा जो लाव्हा आहे त्या बेसिक प्रकारच्या लाव्यामधून निर्माण झालेली भूमी आहे। आता भ्रंशमूलक उद्रेक म्हणजे काय तर ज्यावेळेला जमिनीचा 2 भाग एकमेकांचा वेग पडून त्या ठिकाणी ज्वालामुखी बाहेर येतो आणि शंकून निर्माण होता, त्या ठिकाणी तो ज्वालामुखी वरती पसरला जातो, त्यावेळेला त्याला आपण भ्रंशमूलक उद्रेक असं म्हणतो। असाच उद्रेक 1, 2, 3 असा जवळपास 29 वेळा उद्रेक होऊन आपल्या महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे। म्हणून आपण जर बघितलं तर भारताच्या इतर भागांच्या पैकी जेवढ्या जास्त प्रमाणात हिमालयामध्ये भूकंप होतो, जेवढ्या जास्त प्रमाणात उत्तर भारतामध्ये भूकंप होतो,
तेवढ्याच प्रमाणामध्ये या आपल्या दख्खनच्या पठारावरती भूकंप होत नाही, कारण 29 वेळा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन त्याच्यातून जो बाहेर आलेला लाव्हा आहे तो लाव्हा एकावरती एक 29 थर साचून हा लाव्हा एकदम असा एकसंघ खडक बनलेला आहे आणि हा एकसंघ खडक बनल्यामुळे त्या ठिकाणी तो खडक मजबूत आहे आणि पृथ्वीच्या अंतर्गत भागात ज्या होणाऱ्या हालचाली आहेत त्या हालचालींच्यामुळे या ठिकाणी हा खडक अंतर्गत भागातील हालचालींना कोणत्याही प्रकारची दाद देत नाही, त्यामुळे या ठिकाणी या प्रकारचा खडकाची त्या ठिकाणी निर्मिती झालेली आहे। म्हणून जर आपण बघितलं तर हा जो खडक आहे तो बेसिक प्रकारच्या लाव्हा प्रकारामध्ये मोडतो। दुसरा आता आपल्याला महत्त्वाचा मुद्दा बघायचा त्यानंतरचा महाराष्ट्र पठाराचा विस्तार कशा प्रकारे झालेला आहे। आता महाराष्ट्र पठाराचा जर विस्तार बघितला तर विस्तार हा जर प्रामुख्याने बघितला तर पश्चिमेला असणारी सह्याद्रीची पर्वतरांग, या सह्याद्रीच्या पर्वतरांगेपासून पूर्वेकडे असणारा इकडे गडचिरोली जिल्हा, या गडचिरोली जिल्ह्यात इकडे या किनारपट्टीला असणाऱ्या चिरोल टेकड्या, या चिरोल टेकड्यांच्यापर्यंत जवळपास 750 किलोमीटर रुंद आणि उत्तरेला सातपुडेची पर्वतरांग, या सातपुडेच्या पर्वतरांगेपासून दक्षिणेला असणाऱ्या तिलादीपर्यंत जवळपास 700 किलोमीटर लांब हा महाराष्ट्र पठाराचा विस्तार आहे। महाराष्ट्र पठाराचं एकूण क्षेत्रफळ 276 लाख हेक्टर एवढं आहे, म्हणजे जर आपण बघितलं तर 2.76 लाख चौरस किलोमीटर एवढं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र पठाराचा विस्तार आपण बघितलं तर हा विस्तीर्ण असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे सर्वसाधारणपणे बघितलं तर या पश्चिम घाटापासून ते गडचिरोलीपर्यंत आणि उत्तरेला असणाऱ्या सातपुड्याच्या पर्वतरांग, त्याच्या पुढे येणारी गाविलगड टेकड्या, या गाविलगड टेकड्यापासून दक्षिणेला असणाऱ्या तिलादीच्या टेकड्यांच्यापर्यंत याचा विस्तार असलेला आपल्याला पाहायला मिळतो। हा एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र पठाराचा विस्तार असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आता जर आपण बघितलं तर महाराष्ट्र पठाराचा लांबी रुंदीनुसार विस्तार जर बघितला तर या ठिकाणी आपण प्रामुख्याने महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी, म्हणजे ही पूर्व दिशा, या बाजूची पश्चिम दिशा, पूर्व पश्चिम दिशेतील लांबी जर बघितली तर ही जवळपास 750 किलोमीटर एवढी आहे। उत्तर दक्षिण दिशेतील रुंदी बघितली तर जवळपास 700 किलोमीटर एवढी आहे। उंची समुद्रसपाटीपासून 450 मीटर एवढी आहे। तर क्षेत्रफळ 2,76,000 चौरस किलोमीटर आहे। महाराष्ट्राच्या एकूण 90% भूभाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे। पश्चिमेकडून जसजसं आपण पूर्वेकडे जाऊ तसतसं या पठाराचा दर 1000 मीटरला 1 मीटर याप्रमाणे महाराष्ट्र पठाराची उंची कमी होत जाते। या पठाराची जाडी जर आपण बघितली तर ती मुंबईकडे जास्त आहे आणि जसं आपण गडचिरोलीकडे जाऊ तसतसं याची जी उंची आहे समुद्रसपाटीपासूनची उंची कमी होत जाते। म्हणजे जर आपण बघितलं तर ही कोकण किनारपट्टी हा पश्चिम घाट आणि इकडून जसं जसं आपण या बाजूला जाऊ तसतसं याची उंची कमी होत गेलेली पाहायला मिळते। म्हणून आपण बघितलं तर पूर्वेकडून पश्चिमेकडे जसं जसं जाऊ तसतसं याची उंची दर 1000 मीटरला 1 मीटर याप्रमाणे समुद्रसपाटीपासूनची उंची कमी होत जाते। म्हणजे आपण जर बघितलं तर या ठिकाणी पूर्वेकडे पश्चिमेकडे असणारा मुंबई हा महाराष्ट्राची राजधानी, तिकडे पठाराची जाडी सर्वात जास्त आहे आणि गडचिरोलीकडे जर तुम्ही गेला तर तिकडे सर्वात कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते। आता हे जे महाराष्ट्र पठार आहे या महाराष्ट्र पठाराची वैशिष्ट्ये आपल्याला इथे बघायची आहेत। महाराष्ट्र पठाराची जी वैशिष्ट्ये त्या वैशिष्ट्यांच्या नुसार आपण बघितले की 29 वेळात महाराष्ट्र पठारावरती ज्वालामुखीचा उद्रेक होऊन 70 दशलक्ष वर्षापूर्वी याची निर्मिती झालेली आहे। या ज्या थरांची रचना आहे या थरांच्या रचनेलाच डेक्कन ट्रॅप असंही म्हटलं जातं। आता हे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं की महाराष्ट्र पठाराची जी रचना आहे महाराष्ट्र पठाराच्या रचनेला काय नावाने ओळखलं जातं, तर डेक्कन ट्रॅप हे याचं अचूक उत्तर आहे। महाराष्ट्र पठारावरती असलेल्या लाव्हाच्या थरांची जाडी ही पश्चिमेकडे सह्याद्री पर्वतांमध्ये अधिक आहे तर पूर्वेकडे विदर्भाकडे कमी होत जाते। म्हणजे जे थर आहे ते थराची लांबी आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे ही पश्चिम घाटाकडे सर्वात जास्त आहे। जसं आपण पूर्वेकडे जाऊ म्हणजे विदर्भाकडे गडचिरोली जिल्ह्यांच्याकडे जाऊ तसतसं या पठाराची जी समुद्रसपाटीपासूनची उंची आहे ती कमी होत जाते। त्यामुळे पठाराची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते। म्हणूनच पठाराचा उतार पूर्वेकडून आग्नेयेकडे असा असलेला आपल्याला पाहायला मिळतो। पठारावरून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांनी खनन केलेल्या कार्यामुळे महाराष्ट्र पठारावरती अनेक डोंगररांगा आणि नद्यांची खोरी निर्माण झालेली आहेत। आता जर आपण बघितलं तर या बाजूला असणारा पश्चिम घाट, या पश्चिम घाटाच्या उपडोंगररांगा
या उपडोंगर आणि पश्चिम घाटातून उगम पावणाऱ्या नद्या, या नद्यांच्या वाहत असलेल्या पाण्यामुळे काही नद्या बारमाही आहेत, काही नद्या हंगामी आहेत आणि या नद्यांच्या वाहण्यामुळे या ठिकाणी जर आपण बघितलं तर या पठारावरती खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या नद्यांची खोरी तयार झालेली आहे आणि या खोऱ्यांच्यामुळे या ठिकाणी इथली जी मृदा आहे ती मृदा सुपीक झालेली आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्र पठाराचे पश्चिम आणि पूर्व असे दोन भागांच्या मध्ये विभागणी केली जाते। पश्चिम पठार जे आहे ते पश्चिम पठार सपाट नसून ते नदी डोंगररांगा यांनी पिंजून काढलेला प्रदेश अशा प्रकारची त्याची रचना आहे, तर पूर्व पठार हा मैदानी प्रदेश वसावा अशा प्रकारचा सपाट भाग असून हा लांबपर्यंत कोणत्याही प्रकारचे भूटाव नाहीत। म्हणजे जर आपण बघितलं तर याचा जो पहिला भाग आहे पश्चिम पठार, हा पश्चिम पठार हा नदी आणि डोंगर रांगांनी बनलेला आहे। म्हणजे जर आपण बघितलं तर पश्चिम घाटाच्या बाजूचे जे सर्व जिल्हे आहेत, म्हणजे आपण जर उत्तरेपासून दक्षिणेला जर गेलो तर नंदुरबार असेल, नाशिक आहे, अहमदनगर आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हे जे सर्व जिल्हे आहेत, या सर्व जिल्ह्यांच्या मध्ये येणारे जे भाग आहेत ते भाग सर्व नदी आणि डोंगर रांगांनीच बनलेले आहेत। म्हणून या ठिकाणी हे सर्व भाग नदी डोंगर रांगांनी पिंजून काढल्याप्रमाणे अशा प्रकारचे रचने। तर तुम्ही जसजसं विदर्भाकडे जाल तसतसं एक सपाट प्रकारचे आपली नजर जिथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंतचा भाग हा एकसारखा सपाट मैदानी प्रदेशासारखा दिसतो। म्हणून याचे पश्चिम घाटाचे पश्चिम पठाराचे दोन विभाग आहेत। एक पहिला आहे तो म्हणजे एक महत्त्वाचा पश्चिम पठार हा सपाट नसून तो डोंगरांगाने बनलेला आहे, दुसरा आहे पूर्व पठार हा एकदम सपाट मैदानी प्रदेशासारखे असे हे महाराष्ट्र पठाराचे प्रमुख दोन विभाग असलेले पाहायला मिळतात। आता हे जे आपले महाराष्ट्र पठार आहे, या महाराष्ट्र पठारावरती प्रमुख महाराष्ट्रामध्ये समाविष्ट होणाऱ्या 3 डोंगररांगा आणि महाराष्ट्राच्या उत्तरेला असणारी एक तोरणमाळा डोंगररांग अशा ह्या प्रमुख सातपुडाची डोंगररांग अशा प्रमुख या डोंगररांगा आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या पाहायला मिळतात। या महाराष्ट्रामध्ये आपल्या पठारावरती 3 डोंगररांगा आहेत। पहिली सातमाळा अजिंठा डोंगररांग, दुसरी हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आणि तिसरी आहे शंभू महादेव डोंगररांग अशा प्रमुख 3 डोंगररांगा असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। या तिन्ही डोंगररांगांच्या विषयात आपल्याला माहिती बघायची आहे। आता जर आपण या ठिकाणी नकाशामध्ये जर बघितलं तर नकाशामध्ये भारताच्या उत्तर सीमेवरती असणारी सातपुड्याची डोंगररांग आहे। महाराष्ट्र पठारावरती असणाऱ्या या प्रमुख 3 डोंगररांगा, पहिली आहे सातमाळ्याची डोंगररांग, ही जर आपण बघितली तर हा सातमाळा डोंगररांग आणि त्याच्या पुढे चालू होणारी अजिंठा डोंगररांग ही सह्याद्रीच्या पर्वताला समांतर आहे। दुसरी आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, ही हरिश्चंद्र आणि त्याच्या पुढे असणारी बालाघाट डोंगररांग आणि तिसरी आहे शंभू महादेव डोंगररांग, ही सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारी शंभू महादेव डोंगररांग अशा एकूण 3 डोंगररांगा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि महाराष्ट्राच्या उत्तरेला असणारी सातपुड्याची पर्वतरांग अशा एकूण या तिन्ही डोंगररांगांच्यामुळे बनलेला हा महाराष्ट्राचा पठार आहे आणि या डोंगररांगांच्यामधून विविध प्रकारच्या नद्या वाहतात। त्या नद्यांची आपल्याला इथे माहिती बघायची आहे। पहिला जो डोंगररांगाचा भाग आहे तो म्हणजे सातमाळा अजिंठा डोंगररांग। सातमाळा अजिंठा डोंगररांग ही सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे असणारी प्रमुख उपडोंगररांग आहे। सह्याद्रीमधील नाशिक जिल्ह्यातील शिखरापासून ते पूर्वेकडे असणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यापर्यंत त्याचा विस्तार आहे। ही जर डोंगररांग बघितली तर नाशिकपासून यवतमाळपर्यंत त्याचा विस्तार असलेला पाहायला मिळतो। नाशिक जिल्ह्यातील डोंगररांगेला सातमाळा डोंगररांग म्हणून ओळखले जातं, तर पुढे औरंगाबाद जिल्ह्यात असणारी डोंगररांग अजिंठा डोंगररांग म्हणून ओळखली जाते। या डोंगररांगेची उंची पूर्वेकडे कमी होत जाते। या डोंगररांगेने उत्तरेकडील तापी या पश्चिम वाहिनी नदीला आणि दक्षिणेकडे असणारी गोदावरी नदी या पूर्व वाहिनी नदीची खोरी वेगवेगळी केलेली आहे। म्हणजे जर आपण बघितलं तर या पर्वतापासून या इकडे येणारी सातमाळा आणि पुढे असणारी अजिंठा डोंगररांग, उत्तरेला असणारी तापी नदी जी मध्य प्रदेशात उगम पावून या ठिकाणी अरबी समुद्राला मिळते आणि दुसरी आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये उगम पावून ही बंगालच्या उपसागराला मिळते। या 2 नद्यांची खोरी जी आहे ती वेगळी करण्याचं काम या सातमाळा अजिंठा डोंगररांगेने केलेलं आहे। आता नाशिक जिल्ह्यातील सातमाळा डोंगररांगेवरती सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे, तर औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा डोंगररांगेत जगातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, वेरूळ लेणी ही या डोंगररांगांच्या मध्ये आहेत। म्हणून हे डोंगर अत्यंत प्रसिद्ध आहेत, कारण आपण जर बघितलं तर धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असणाऱ्या 3.5 शक्तिपीठांच्या पैकी एक महत्त्वाचं शक्तिपीठ सप्तशृंगी देवीचं मंदिर या सातमाळ्याच्या डोंगररांगेमध्ये वणी या ठिकाणी आहे। तर जगातील असणाऱ्या प्रसिद्ध ऐतिहासिक वारसा स्थळांच्या पैकी अजिंठा वेरूळची लेणी या औरंगाबादमधील
या अजंठा डोंगररांगांच्या मध्ये असलेली पाहायला मिळतात. अजंठा डोंगररांगेच्या पूर्वेला 2 उपशाखा होतात. दक्षिणेकडे नाशिक जिल्ह्यातून जाणारी निर्मल डोंगररांग आणि दुसरी उत्तरेला असणारी यवतमाळ जिल्ह्यातून जाणारी अजंठा डोंगररांग, अशा याच्या प्रमुख 2 याच्या डोंगररांगांचे उपविभाग आहेत. आता जर आपण सातमाळा अजंठा डोंगररांगांच्यामुळे तयार होणारे पठारी प्रदेश बघितले तर हे पठारी प्रदेश या ठिकाणी बघा कसे आहेत. एक पहिला पठारी प्रदेश आहे. सातमाळा डोंगररांगेच्या उत्तरेला असणारा मालेगावचं पठार आहे, तर अजंठा डोंगररांगेच्या पूर्वेला असणारं बुलढाणा पठार आहे. आता हे जे पठाराचे भाग आहेत हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील की कोणत्या डोंगररांगेमुळे कोणत्या पठाराची निर्मिती झालेली आहे, त्यावेळेला आपल्याला ते माहीत असणं गरजेचं आहे. तर सातमाळा डोंगररांगेमध्ये मालेगावचं पठार आणि अजंठा डोंगररांगेमुळे बुलढाणा पठार, हे तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता की सातमाळा या डोंगररांगेमुळे नाशिक हा सातमाळा नाशिकच्या बाजूला येतो आणि नाशिकमध्ये असणारं मालेगाव तालुक्यावरून ते लक्षात ठेवू शकता. तर अजंठा डोंगररांग ही बुलढाणा यवतमाळ त्या ठिकाणी असणारं बुलढाणा या जिल्ह्यामध्ये बुलढाणा पठार, याच्यावरून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. पुढचे जे डोंगररांग आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. सह्याद्री पर्वतातील कळसुबाई या शिखरापासून डोंगररांग सुरू होऊन पूर्वेकडे असणाऱ्या आग्नेयेला उस्मानाबाद लातूर जिल्ह्यापर्यंत ही पसरलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यात या डोंगररांगेला हरिश्चंद्र असं म्हटलं जातं, तर बीड जिल्ह्यातील डोंगररांगेला बालाघाट या नावाने ओळखलं जातं. या डोंगररांगेने उत्तरेकडील पूर्ववाहिनी गोदावरी नदी आणि दक्षिण दिशेकडील पूर्ववाहिनी भीमा नदी या 2 नद्यांची खोरी वेगवेगळी केलेली आहे. आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी जसं हरिश्चंद्र आणि बालाघाट डोंगररांगेच्यामुळे ही नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत. जसं आपण या अगोदर सातमाळा आणि अजंठा डोंगररांगेच्यामुळे खोरी वेगळी झालेली एक तापी आणि गोदावरी नदीचं खोरं बघितलं, तसं हरिश्चंद्र बालाघाट या डोंगररांगेमुळेही गोदावरी आणि दक्षिणेकडील पूर्ववाहिनी भीमा नदी या दोन्ही पूर्ववाहिनी नद्यांची खोरी वेगवेगळी झालेली आहेत. म्हणजे गोदावरी नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये उगम पावणारी नदी आणि पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरमध्ये उगम पावणारी नदी, या दोन्ही नद्यांची खोरी ही या हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेमुळे वेगळी झालेली आहेत. या डोंगररांगेवर पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ला हा एक महत्त्वाचा प्रमुख किल्ला आहे, जिथे पूर्ण आपल्या देशाचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचं त्या ठिकाणी जन्मठिकाण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून या पुणे जिल्ह्यातील या डोंगररांगेमध्ये हरिश्चंद्र डोंगररांगेमध्ये शिवनेरी किल्ला हा या हरिश्चंद्र डोंगररांगेतील एक महत्त्वाचा भाग असलेला पाहायला मिळतो. तुम्हाला परीक्षेमध्ये हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की शिवनेरी किल्ला जो आहे तो शिवनेरी किल्ला कोणत्या डोंगररांगेमध्ये समाविष्ट होतो, तर त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे की शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील हरिश्चंद्र डोंगररांगेमध्ये होतो. याच्यामध्ये हे विविध ऑप्शन हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग असेल तर याच्यामध्ये हरिश्चंद्र हे याचं अचूक उत्तर असणार आहे, तर त्यावेळेला ते आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा. आता ही डोंगररांग कशा प्रकारची आहे बघा. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग जे आहे त्या हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेमुळे हरिश्चंद्र या डोंगररांगेच्या दक्षिणेला अहमदनगर पठार आहे, तर बालाघाट डोंगररांगेच्या पश्चिमेला बालाघाट हे पठार आहे. आता इथे जर आपण बघितलं तर ही हरिश्चंद्र आणि बालाघाट डोंगररांग इकडे पूर्ण या लातूर जिल्ह्यापर्यंत पसरलेली. इथे जर आपण बघितलं तर या हरिश्चंद्र डोंगररांगेच्या दक्षिणेला असणारं बालाघाट डोंगररांग आणि आपण जर पुढे बघितलं तर या बालाघाट डोंगररांगेच्या पश्चिमेला असणारं मांजरा नदी जी आहे या मांजरा नदीच्या खोऱ्यामध्ये असणारं मांजरा पठार, ही 2 प्रमुख पठारी प्रदेश किंवा या बालाघाट डोंगररांगेच्या पश्चिमेला म्हणजे या बाजूला असणारं बालाघाट पठार आणि याच्या मांजरा नदीच्या खोऱ्यामध्ये असणारं मांजरा पठार, असे एकूण 3 पठार याच्यामुळे निर्माण झालेले आहेत. आपण जर आता सविस्तरपणे बघितलं, हे महाराष्ट्र पठार एक पूर्ण विभाग आहे आणि या महाराष्ट्र पठाराच्या पूर्ण एक विभागामध्ये या ज्या विविध डोंगररांगा आहेत या विविध डोंगररांगांच्यामुळे छोटे छोटे वेगवेगळे पठारी प्रदेश तयार झालेले आहेत. तेच पठारी प्रदेश या डोंगररांगेंचे उपविभाग असलेले पाहायला मिळतात. हीच त्याची उपविभागणी आहे. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये या पठारांची रचना विचारली जाईल किंवा त्याचा सिक्वेन्स विचारला जाईल, उत्तरेकडून दक्षिणेकडे असणाऱ्या पठारांचा क्रम लावायला विचारला जाईल किंवा डोंगररांगेंच्या मध्ये असणाऱ्या पठारांची क्रम विचारला जाईल. पहिलं कोणतं पठार आहे तर दुसरं कोणतं पठार आहे, तर त्यावेळेला आपल्याला हा नकाशा जर तुम्ही लक्षात ठेवला तर या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारच्या पठारांची माहिती मिळू शकते. आता
आता ही आपण दोन डोंगररांगा बघितल्या, एक तोरणमाळा डोंगररांग, दुसरी हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. आता दुसरी पुढची महत्त्वाची डोंगररांग आहे शेवटची, ती म्हणजे शंभू महादेव डोंगररांग. या 3 डोंगररांगा आपल्या महाराष्ट्रामध्ये समाविष्ट होतात. त्याच्यातील सर्वात दक्षिणेकडची असणारी शंभू महादेव डोंगररांग. शंभू महादेव डोंगररांग जी आहे ती सह्याद्रीमधील महाबळेश्वरपासून आग्नेयेकडे निघणारी शंभू महादेव डोंगररांग आहे. ती महाराष्ट्र राज्यातील सातारा आणि सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश करते. या डोंगररांगेमध्ये वसलेल्या शिखर शिंगणापूर हे फलटण तालुका आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये असणाऱ्या शिखर शिंगणापूर या ठिकाणी असणाऱ्या शंभू महादेव या मंदिरामुळे किंवा त्या ठिकाणच्या असणाऱ्या पवित्र स्थानामुळे या डोंगररांगेला शंभू महादेव डोंगररांग असं म्हणतात. त्या ठिकाणी स्वयंभू शंभू महादेवाची शिवलिंग आहे, त्यामुळे या डोंगररांगेला शंभू महादेव डोंगररांग असं नाव पडलेलं आहे. ही जी डोंगररांग आहे ही डोंगररांग उत्तरेकडे असणारी पूर्ववाहिनी भीमा आणि दक्षिणेकडे असणारी पूर्ववाहिनी कृष्णा या 2 नद्यांची खोरी वेगळी करते. जसं आपण बघितलं की गोदावरी आणि भीमा नद्यांचे खोरं वेगळे करण्याचं काम जसं हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग करते, तसं या भीमा आणि कृष्णा या 2 नद्यांची खोरी वेगळी करण्याचं काम कृष्णा नदी करते. भीमा नदी जर आपण बघितलं तर ती पुणे जिल्ह्यातून वाहते, तर कृष्णा नदी ही आपण बघितलं तर सातारा सांगली जिल्ह्यातून वाहत जाऊन पुढे ती कर्नाटक राज्यामधून पुढे बंगालच्या उपसागराला मिळते. म्हणून हे 2 नद्यांची खोरी वेगळी करण्याचं काम हे प्रामुख्याने या शंभू महादेव डोंगररांगा करतात. आता ही जी शंभू महादेव डोंगररांगा आहे या शंभू महादेव डोंगररांगाच्या विविध छोट्या छोट्या उपरांगा आहेत. आता सातारा जिल्ह्याच्या पूर्वेला असणाऱ्या सीताबाई डोंगर, तर उत्तरेला असणारी बामणोली डोंगररांग आहे. सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेला असणारी आगाशिवाची डोंगररांग, तर पश्चिमेला असणारी येवतेश्वरचा डोंगर आहे. या डोंगरावर हे जे डोंगररांगा आहे त्या डोंगररांगा टेबललँडकरिता प्रसिद्ध आहेत. या टेबललँडमध्ये असणारं पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण या डोंगररांगांच्या मध्ये समाविष्ट होतं. पर्यटनाच्या बाबतीमध्ये ही शंभू महादेव डोंगररांग महत्त्वाचे आहे, कारण थंड हवेचं ठिकाण आपल्या महाराष्ट्रातील महत्त्वाचं थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर या शंभू महादेव डोंगररांगांच्या मध्येच येतं, त्यामुळे या डोंगररांगेला एक विशेष असं महत्त्व आहे. आता जर आपण बघितलं तर शंभू महादेव डोंगररांगामुळे जी पठारं निर्माण होतात त्या पठारांची आपल्याला इथे माहिती बघायची आहे. शंभू महादेव डोंगररांगाच्या पश्चिमेला असणारे महाबळेश्वर आणि पाचगणीचं पठार आहे. जर आपण बघितलं तरी शंभू महादेवची डोंगररांग आणि या ठिकाणी असणारं महाबळेश्वर आणि पाचगणीचं पठार. शंभू महादेवच्या डोंगररांगेच्या मध्यभागामध्ये औंधचं पठार आहे, हे औंधचं पठार. आणि शंभू महादेव डोंगररांगेच्या दक्षिणेला खानापूर पठार आहे आणि त्यापुढे सांगली जिल्ह्यात जत या ठिकाणी असणारं पठार आहे. म्हणजे आपण बघितलं तर खानापूरचं हे पठार आणि जत हे पठार हे 3 पठारी प्रदेश जे आहेत महत्त्वाचे, हे 3 पठारी प्रदेश या शंभू महादेव डोंगररांगेच्या दक्षिण दिशेला आहेत, म्हणजे खालच्या दिशेला आहेत. तर आपण जर उत्तरेकडे जर बघितलं, उत्तरेकडे पुणे जिल्ह्यातील जे सासवड हे ठिकाण आहे, या सासवड या ठिकाणी असणारे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचं सासवडचं पठार म्हणून त्या ठिकाणी त्या पठारी प्रदेशाची ओळख आहे, म्हणून तो पठारी प्रदेश ओळखला जातो. आता हे सर्व 3 पठारी प्रदेश 3 डोंगररांगा, एक पहिली महत्त्वाची ते म्हणजे तोरणमाळ अजिंठा डोंगररांग, दुसरी हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आणि महादेव डोंगररांग, ह्या 3 शंभू महादेव डोंगररांग, ह्या 3 डोंगररांगा आपल्या महाराष्ट्रातील अंतर्गत भागामध्ये आहेत. परंतु महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरती असणारी पूर्व पश्चिम दिशेत समांतर पसरलेली डोंगररांग एक महत्त्वाची आहे, ते म्हणजे सातपुडा डोंगररांग. या डोंगररांगेची आपण या अगोदरही माहिती बघितलेली आहे, परंतु डोंगररांगा आपण बघत असताना किंवा महाराष्ट्र पठाराचा अभ्यास करत असताना आपल्याला याची माहिती बघणार आहोत. यानंतर आपण याची सविस्तर माहिती बघणार आहोत, परंतु या ठिकाणी याची ओळख करून घेणं आपल्याला गरजेचं आहे. ही जी सातपुडा डोंगररांगा ही 7 डोंगररांगा किंवा 7 पुढे किंवा 7 वळे एकत्र येऊन 700 मीटर उंचीपर्यंत चढत गेलेली अशी एक महत्त्वाची डोंगररांग आहे. या डोंगररांगेच्या उत्तरेला नर्मदा नदी एकदम खाली उतरताना दिसते, तर या डोंगररांगा एकमेकाला समांतर आहेत. त्यावरून या डोंगररांगेला सातपुडा किंवा 7 फोल्ड्स असेही म्हणतात. भारतातील हिमालयाच्या खालोखाल विंध्य सातपुडा हा एक प्रमुख जलोत्सारक पर्वत म्हणून त्याला ओळखलं जातं, म्हणून सातपुडा डोंगररांग ही महत्त्वाची आहे आणि ही महाराष्ट्र पठाराच्या मध्येही त्या महत्त्वाची भूमिका बजावते. अशा प्रकारे या ठिकाणी आपण महाराष्ट्र पठाराची माहिती बघितलेली आहे. याच्यामध्ये जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.